राधानगरी तालुक्यातील राई इथं श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं धामणी धरणग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्यात धामणी धरणावरील धरणग्रस्त आणि श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर यांच्यात संवाद झाला। मेळाव्याला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, शाखा अभियंता के.डी. रेपे आदी उपस्थित होते। यावेळी धरणग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडताना धरण बांधून पूर्ण होत आलं तरी अद्याप मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं सांगितलं। आम्ही या धरणाच्या पाण्यात जीव द्यायचा का, असा संतप्त सवाल त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केला। श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत पाटणकर यांनी कायदा मोडून लोकप्रतिनिधींनी केलेली घळभरणी आम्हाला मान्य नसल्याचं सांगितलं। आधी पुनर्वसन मगच धरण या शासन निर्णयाप्रमाणे धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचं काम होऊ देणार नाही। प्रसंगी यासाठी तीव्र लढा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारून धरणग्रस्तांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा पाटणकर यांनी दिला। घरभरणी झालेली असं मला समजलेलं आहे। त्या घरभरणी झाली म्हणजे कायदा संपला असं होत नाही। घरभरणी झाली तरी कायदा आहेच। त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या मार्गाने ती घरभरणीच्या आधी व्हायला पाहिजे त्या गोष्टी करून घेतल्याशिवाय काय राहणार नाही। आणि आंदोलनाचे वेगळे मार्ग पण आहेत। त्यात लोकांनी आज निर्णय घेतलेला आहे की हे जर सगळं पूर्ण झालं नाही तर मग इथं घर भरून आम्हाला काय तुम्ही थांबवू शकत नाही, आम्ही लढणार। आणि हे लढायचं जे आहे ते काय आम्हाला नवीन नाही, लढायला लागतंच कष्टकरी जनतेला, ते आम्हाला चांगलं माहिती आहे। असा निर्णय आज झालेला आहे आणि कायद्यात आहे तेच मागतोय ना आम्ही। कायदा बदलून घेण्याचे सुद्धा लढे आम्ही यशस्वी केलेले आहेत। त्यामुळे आता आहे जे कायद्यामध्ये ते देण्यासाठी आम्ही जे बोलतोय ते काय फार विशेष मागतोय अशातला काही भाग नाही। धामणी धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कृष्णात आरबुने यांनी धामणी धरणाची घळभरणी ही राजकीय विचारातून प्रेरित होऊन राजकीय लाभ उठवण्यासाठी घाई गडबडीत घेतलेला निर्णय असल्याचा आरोप केला। कष्टकरी धरणग्रस्तांच्या जमिनी आणि घरं गेली, त्यांचं पुनर्वसन होण्याअगोदर केलेली घळभरणी ही कायदा मोडून केली आहे, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचं सांगितलं। या चालू वर्षी धामणी धरणाची घळभरणी या ठिकाणी केलेली आहे, तर ही घळभरणी ही राजकीय दृष्ट्या प्रेरित होती आणि त्यामुळे ती पूर्णपणे घळभरणीचं काम हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। ही घळभरणी जी काही केली त्याचा फक्त राजकीय फायदा उठवण्यासाठी ही घळभरणी केली होती। आता सध्या गेल्या वर्षी आम्हाला प्रकल्पस्थाना असं सांगण्यात आलं होतं की आम्ही घळभरणी 2 टप्प्यात करतोय। पहिल्या टप्प्याची घळभरणी करून 1 TMC पाणी साठा करून उर्वरित जी काय घळभरणी आहे ते प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन 100% पूर्ण झाल्यावरतीच ते करण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं। परंतु परवा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब या ठिकाणी आले। पहिल्या टप्प्याच्या घळभरणीचं लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ या ठिकाणी ते करून गेले। एका बाजूला प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन पूर्णतः या ठिकाणी अपूर्ण आहे। बऱ्याच लोकांना अजून जमीन वाटप आहे, भूखंड वाटप आहे, जमिनीचा ताबा, जमिनीची मोजणी, यासह अजून संकलन नोंदणी, वेस्टेवरमध्ये गेलेल्या लोकांच्या पुनर्वसन, अशा अनेक समस्या या ठिकाणी असताना त्यांनी घळभरणी केली, याचा मी निषेध करतो। यावेळी गुंडू जिनगरे, के.एन. पाटील, कृष्णात गुरव यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिला उपस्थित होते।